शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी नुकताच निकाल दिला आणि त्यामध्ये त्यांनी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे असा निकाल दिलेला आहे। त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिल परब, स्वागत तुमचं TV9 मध्ये। अनिल परब, आतापर्यंत या सगळ्या निकालाचं विश्लेषण, या सगळ्या निकालाचा अभ्यास तुम्ही केलेला असणारच। या सगळ्यामध्ये महत्त्वाचं ठरलेलं आहे ती म्हणजे तुमची घटना, पक्षाची घटना। विधानसभा अध्यक्षांनी हा निकाल देताना घटना लक्षात घेतलेली आहे, विधिमंडळामधलं बहुमत लक्षात घेतलेलं आहे। यामध्ये 1999 ची घटना त्यांनी मान्य केली, मात्र 2018 ची घटना दुरुस्ती मात्र त्यांनी मान्य केली नाही। त्यामुळे तांत्रिक बाबींवर पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला। आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे अगदी व्यवस्थित जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने जो सुभाष देसाई केसमध्ये जो निकाल दिला होता, ह्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने सगळं ऑब्झर्वेशन्स लिहिल्या होत्या आणि सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण 8 ते 10 महिने ऐकलं। सविस्तरपणे ह्या सगळ्या बाबतीवरती सुप्रीम कोर्टामध्ये मुद्दे मांडले गेले, विरोधी पक्षाकडनं मांडले गेले, म्हणजे दोन्ही बाजूने मांडले गेले आणि ह्या दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन टाकून हा निकाल खाली पाठवला, याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, याची समरी इन्क्वायरी करण्यासाठी पाठवला। आणि ज्यावेळेला समरी इन्क्वायरी होते त्यावेळेला समरी इन्क्वायरीमध्ये कुठले मुद्दे ग्राह्य धरायचे, कुठले नाही धरायचे, याच्या बाबतीतली गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने दिली होती, एक चौकट आखून दिली होती। या चौकटीचे व्हीप कोण हे सुप्रीम कोर्टाने नक्की केलं होतं। या चौकटीत पक्षाचा अधिकृत नेता कोण हे मान्य केलं होतं। पक्षाने जे एकनाथ शिंदे गटनेते हे अमान्य केले होते। भरत गोगावले व्हीप म्हणून बेकायदेशीर आहे हे मान्य केलं होतं। पक्ष कुठला हे ठरवताना पक्षाची घटना, पक्षाचं स्ट्रक्चर, पक्षाचं बाकीच्या अशा सगळ्या गोष्टी लागतात पक्षाला, या सगळ्याची चौकशी करून पक्ष कोणाचा हे ठरवण्याची जबाबदारी अध्यक्षांवर दिली होती। हे करताना ज्या दिवशी पक्ष फुटला त्या दिवशी पक्षाची परिस्थिती काय होती, त्यावेळेला पक्षाचा अध्यक्ष कोण होतं, त्यावेळेला अध्यक्षांचे अधिकार काय होते, त्यावेळेला अध्यक्षांना दिलेले अधिकार कोणते होते, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे होत्या। परंतु नार्वेकरांनी काय केलं, जे इलेक्शन कमिशनचं जजमेंट होतं हे जजमेंट त्यांनी तसंच्या तसं काल वाचून दाखवलं। आता इलेक्शन कमिशनच्या जजमेंटमध्ये काय म्हटलं होतं, सुप्रीम कोर्टाने एका बाजूने म्हटलंय की स्प्लिट इज नॉट अलाउड, तुम्हाला 2/3 मेजॉरिटीने मर्ज करावा लागतो पक्ष। इलेक्शन कमिशनने म्हटलं स्प्लिट इज अलाउड, 2 पक्ष केले, एक पक्ष एकनाथ शिंदेला दिला, दुसरा आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणून दिला। हे करत असताना सुप्रीम कोर्टात आता आमच्यासमोर प्रश्न मोठा आहे, ट्रिब्युनल मोठं, इलेक्शन कमिशन मोठं का सुप्रीम कोर्ट मोठं? सुप्रीम कोर्टाने सरळ सरळ गाईडलाईन टाकून दिलेल्या असताना नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या वरती जाऊन निर्णय दिलेला आहे। तो देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्याकडे 1999 ची घटना आहे, त्याच्या पुढच्या कुठल्या घटना आमच्याकडे नाहीच। मग 2003 ला झाली असेल घटना बदल, प्रत्येक 5 वर्षांनी आम्ही निवडणूक घेतो, प्रतिनिधी सभा घेतो आणि तुमच्याकडे पाठवतो। 2012 ला बाळासाहेब गेल्याच्या नंतर ज्या वेळेला 2013 ला आमची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली, त्याच्यात निवडणूक झाली, यावेळेला शिवसेना प्रमुख पद हे गोठवलं गेलं आणि हे गोठवताना शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून हे नवीन पद एक तयार केलं गेलं आणि जे अधिकार शिवसेना प्रमुखांना होते ते अधिकार तसेच्या तसे हे शिवसेना पक्ष प्रमुखांना दिले गेले। आता हे म्हणतात की आमच्याकडे त्याची घटना नाहीये, माझ्याकडे हे 2003चं पत्र आहे। या 2003च्या पत्रामध्ये इकडे आमच्याकडे एक्नॉलेजमेंट आहे की त्याच्यामध्ये 2003च्या पत्रामध्ये हे पत्र रिसीव्ह केलं, ही त्याची एक्नॉलेजमेंट आहे। बरं, दाखवाल तुम्ही ते पत्र आणि त्या पत्रामध्ये काय आहे ते सांगा। आता हे एकदा त्यांच्याकडे दिलं। विधानसभा अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी घटना इलेक्शन प्रोसिडिंग ऑफ शिवसेना पार्टी ऑफिस बेरर निवडणूक आयोगाकडे दिली नाही। ऐका, इलेक्शन मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतो त्याच्या काय। इलेक्शन प्रोसिडिंग ऑफ शिवसेना पार्टी ऑफिस बेरर ऑफ नॅशनल एक्झिक्युटिव्ह फॉर पिरियड जानेवारी 13 to January 18
आता ह्याच्यात काय लिहिलेलं आहे हे सगळं तुम्हाला मी वाचून दाखवू शकतो, पण माझं म्हणणं असं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की ही घटनाच आमच्याकडे नाहीये. जर तुमच्याकडे जर घटनाच नाही असं तुम्ही म्हणताय तर त्याच्यातल्या पॅरेग्राफ वरती तुम्ही कसली चर्चा करताय की ही घटना दुरुस्ती झाली की नाही झाली? आता साधा प्रश्न असा आहे, आणि त्याच्यामध्ये इलेक्शन प्रोसिडिंग ऑफ शिवसेना, पार्टी ऑफिस बेरर, नॅशनल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल हे 4 एप्रिल 2018 सबमिट केलेलं पत्र आहे. या दोन्ही घटना, या दोन्ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सगळे जे काही प्रोसिडिंग असतात हे आम्ही निवडणूक आयोगाला पाठवून दिलेले आहेत. आता ते जर म्हणत असतील आमच्याकडे नाहीच आहेत, हे आम्ही आज नाही केलंय. नार्वेकरांचा निर्णय आल्याच्या नंतर हे ज्या दिवशी इलेक्शन कमिशनचं डिसिजन आलं, काल नार्वेकरांनी इलेक्शन कमिशनचं डिसिजन वाचून दाखवलं. इलेक्शन कमिशनचं ज्या दिवशी डिसिजन आलं की तुमची घटनाच आमच्याकडे नाही आहे, त्याच्या ताबडतोब लगेच आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली आहे. याचा अर्थ काल नार्वेकरांच्या निकालाची आम्ही वाट बघत बसलो नाही, आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आता पेंडिंग आहे. ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात हा विषय येईल की तुमची घटना होती की नव्हती, आम्ही सुप्रीम कोर्टाला सांगू तुम्ही रेकॉर्ड सगळा कॉल करा. त्या रेकॉर्ड मध्ये आमचं म्हणणं आहे हे सगळं तपासून बघा. जे 99 ला अधिकार होते बाळासाहेबांचे ते अधिकार आम्ही दिलेले आहेत की नाही ते तपासून बघा. आता प्रश्न असा आहे, जर सगळी कोर्ट सुप्रीम कोर्टाच्या वरती स्वतःला समजत असतील तर हा काय आमचा दोष नाहीये. आम्ही आता सुप्रीम कोर्टाकडे दाद मागू, सुप्रीम कोर्टाला सांगू या आमच्या घटना आहेत, या घटना सादर केल्याचे पुरावे आहेत, हे आपण तपासून बघा आणि सुप्रीम कोर्टाने याचा न्याय निवाडा करावा अशी आमची अपेक्षा आहे. यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा काय नाहीये, कारण नार्वेकर हे स्वतः एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी 10 वेळा पक्ष बदललेला आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या बंद आडदार भेटी घेत आहेत, आणि अशा परिस्थितीत आता त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची? आता आमची अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाकडे आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही आमची बाजू मांडू आणि मला पूर्ण विश्वास आहे सुप्रीम कोर्ट न्याय करेल. आणि जे तुम्ही असं म्हणता घटना दुरुस्ती ही आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली, मात्र जे पक्षप्रमुख पद जे क्रिएट करण्यात आलं तर त्याची नोंद केलेली आहे का? तर विधानसभा अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की त्याच्या नोंदीची घटना दुरुस्ती जी आहे 100% त्याची नोंद केलेली आहे. अहो तीच तारखेसंदर्भात ते म्हणत जी घटना दुरुस्ती झालेली आहे तीच नोंद. अहो तारखेचा घोळ आहे, तो काय घोळ आहे हे काय सांगत नाहीये. ते म्हणतात आमच्याकडे दिलेलीच नाहीये. जर तुमच्याकडे घटनाच नाहीये तर त्या घटनेमध्ये चुकीचं काय हे तुम्ही कसं सांगू शकता? साधा गोष्ट आहे. ते म्हणतात आमच्याकडे घटनाच नाहीये, रेकॉर्डरच नाहीये. मग त्याच्यामध्ये काय चुकलंय काय बरोबर आहे हे तुम्हाला कसं कळलं? महत्वाचे विषय आहेत. आमचं म्हणणं असं आहे की जी आम्ही प्रातिनिधिक सभा घेतली, ज्याच्यामध्ये आमचे सगळे प्रोसिडिंग्स लावलेले आहेत, त्याच्यात जी घटना दुरुस्ती केलेली आहे ती घटना दुरुस्ती आम्ही सादर केलेली आहे. जर तुम्ही म्हणताय की आमच्याकडे सादरच झालेली नाहीये, आमच्याकडे फक्त 99 पर्यंतची घटना आहे, मग ह्या 2013च्या घटनेमध्ये चुकीचं काय आहे हे तुम्हाला कसं कळलं? आणि त्यामुळे हे सगळा बनाव आहे, हा भारतीय जनता पक्षाने टाकलेला डाव आहे, शिवसेनेला उखडून काढण्याचं काम आहे. एक तर शिवसेना कोणाची हे काय सांगायची गरज नाही. शिवसेना आणि ठाकरे हे 2 वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकत नाही. परंतु राजकीय पक्षाची ताकद आज केंद्रात आहे, त्यांची ताकद आज राज्यात आहे, त्यांची ताकद, म्हणून सगळ्या यंत्रणा हाताशी घेऊन हे अशा पद्धतीचं काम चालू आहे. आणि जी तुमच्याकडे जी 2018ची घटना आहे त्यातली ती 2 वाक्य तुम्ही वाचून दाखवू शकता यामध्ये? कारण मुद्दा तो आहे की पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती आणि घटना दुरुस्ती म्हणजे पक्षप्रमुख हे पद क्रिएट केलं गेलं, ही घटना दुरुस्ती ही सादर केली नाही असं विधानसभा अध्यक्षांचं म्हणणे. तुम्ही म्हणता आमच्याकडे घटना दुरुस्ती आहे, तर ती 2 वाक्य तुम्ही त्यातली वाचून दाखवू शकता? आम्ही सुप्रीम कोर्टाच्या समोर, मी काय म्हटलं तुम्हाला, हे आम्ही अशी मीडियावरती वाचून दाखवणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या समोर सादर करू. ही सुप्रीम कोर्टाच्या समोर सादर करायच्या गोष्टी आहेत, आणि म्हणून आम्हाला एकतर सगळ्या अख्ख्या मीडियाला, देशभरातल्या मीडियाला सगळा बोलवू एकत्र आणि त्यांच्या समोर वाचून दाखवू, किंवा आम्ही सुप्रीम कोर्टात सादर करू. त्याच्या बाबतीतला निर्णय पक्षप्रमुख घेतील, ते कोणी दाखवायचं ते. पण मी एवढं नक्की सांगू शकतो, मी हे सगळं काम बघत होतो आणि म्हणून मला माहिती आहे 2018 मध्ये जी घटना दुरुस्ती झालेली आहे ती आम्ही निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. 2013 मध्ये जी घटना दुरुस्ती झालेली आहे ती आम्ही निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. आणि प्रत्येक वेळेला दर 5 वर्षांनी 2099 पासून प्रत्येक 5 वर्षांनी आम्ही निवडणुका घेतलेल्या आहेत. 2013,
2018 म्हणजे 2013 ते 2018 मी आपल्याला एंडोर्समेंट दाखवलेली आहे. 2018 ते 22 या दोघांची मी तुम्हाला एक्नॉलेजमेंट दाखवलेली आहे. त्याच्यामुळे पोचपावती जी लागते ही पोचपावती आम्ही त्यांना दिली, आमच्याकडे आहे. हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे आणि हे सुप्रीम कोर्टात गेलेलं प्रकरण आम्ही व्यवस्थितपणे सुप्रीम कोर्टात मांडू आणि सुप्रीम कोर्टाला याच्या बाबतीत निकाल द्यायचा आहे आणि ही घटना दुरुस्ती आहे की नाही याच्या बाबतीतला निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल. जी, खूप खूप धन्यवाद अनिल परब, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. अर्थात आपण 2013 आणि 18ची घटना दुरुस्ती ही निवडणूक आयोगामध्ये दिलेली आहे असा दावा अनिल परब यांनी केला आणि सुप्रीम कोर्टामध्येच आम्ही हे मांडू असंही त्यांनी म्हटलेलं आहे.